हा चेंडू मिड ऑफच्या दिशेनं कव्हरच्या डोक्यावरून डीपेस्ट कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे डावाची सुरुवात कर. या अतिथी मंचावरती आमंत्रित करतो सारंगवाडीच्या माध्यमातून आम्ही जे जे सारंग गावातील या ठिकाणी ग्रामस्थ येतील त्यांचा आम्ही करूया सहर्ष स्वागत. ऑन साइडला पटका गॅप सिलेक्शन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्कोर सर्कल मध्ये होते मात्र त्यांच्या आवाक्याच्या लाईव्ह मॅच पाहतात त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये करूया वेलकम. मात्र पंचांनी या चेंडूला खराब घोषित केला. एस्ट्राच्या सहाय्यानं ही एक धावसंख्येला पुढे सरकवेल. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूची चौकार आणि त्यानंतर दबावाखाली गोलंदाजी अवांतर केली जाते. धीम्या गतीचा चेंडू एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं 12 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. बघा जिंके किती कॅल्क्युलेटचं क्रिकेट मैदानावरती केलं जातं, गांभीर्याचं क्रिकेट मैदानावरती खेळलं जातं. ज्या ठिकाणी पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमकपणा पाहायला मिळाला, खराब चेंडू आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेशन आलं. 3 चेंडूच्या खेळीच्या समाप्तीनंतर 12 ही एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला जाऊन आउट फटका. सूर्यकुमार यादव स्टाईल फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे 4 या धावसंख्येसाठी. चेंडूच्या मेळीनुसार फटकेबाजी केली जाते. गोलंदाजाने टाकलेले चेंडू क्षेत्ररक्षकाच्या सजावटीनुसार मात्र त्याच्या विरोधात येथे दमदार ही उल्लेखनीय फटकेबाजी धावसंख्येला विस्तारणीय बदलामध्ये घेऊन जाणारी बॅटिंग. चांगला फटका ऑन साइडला फटका. शॉर्ट स्क्वेअर शॉर्ट मिड विकेट मध्ये बॉल उचलला फेकला तोपर्यंत एकेरी धावसंख्येचा कार्यकाळ एकेरी धावसंख्येच्या जेवढे षटकार मारतील ना तेवढे षटकारसाठी डीपी स्पोर्ट डेरवले यांच्याकडून म्हणजे समालोचकाला 200 रुपये बॅट्समनला नाही पुकार. या ठिकाणी आपण पाहता जेवढे षटकार मारतील तेवढे बॅट्समनला नाही समालोचकाला षटकारासाठी. या ठिकाणी आपण पाहतोय डीपी फायटर स्पोर्ट्स डेरवले यांच्याकडून खऱ्या अर्थानं जितके षटकार येतील ना दिनेश पाटील एक मराठी भाषेवरती त्यांचं प्रभुत्व आपण सातत्यपूर्वक पाहिलं आणि त्यानंतर आपण पाहतोय की पारितोषिकांची देखील बरसात त्यांनी या ठिकाणी केली आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. दिनेशजी पाटील एक उत्कृष्ट मित्र गायक आहेत. त्यानंतर आपण पाहतोय की तितके चांगले समालोचक मित्र आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य आणि त्यानंतर आपण पाहतोय की एक चांगले आयोजक देखील आपण त्यांच्याकडे सातत्यपूर्वक पाहतोय. दिनेशजी पाटील यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. थँक्यू सो मच दिनेशजी पाटील, आपण या स्पर्धेमध्ये आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून आपले आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो.
साई समर्थ 11 नम्राची वाडी. खरं तर यशस्वी पॅकर अजितदादा लबडे यांना आपण सातत्यानं पाहतात, ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचं देखील आपण करूया वेलकम. त्याच पद्धतीनं प्रकाशदादा जाधव यांचं देखील लाईव्हच्या माध्यमातून आपण करूया या ठिकाणी वेलकम. हा नक्कीच अजित लबडे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय, नम्राची वाडी हा संघ, आणि या संघाला त्यांनी पुरस्कृत केलंय. म्हणजे स्पर्धा कोणाची असो, मग ती स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की सारंगवाडीची स्पर्धा असो, वरोशीची स्पर्धा असो, रसायनीमधील स्पर्धा असो, खालापूर तालुक्यातील कोणतीही स्पर्धा असो, परंतु या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्यांनी संघ पुरस्कृत केले असे एक नामवंत पॅकर अजितदादा लबडे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. एक यशस्वी पॅकर म्हणून ज्यांना आपण सातत्यपूर्वक पाहिलंय, दिनेशजी पाटील यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलं, त्यांचं देखील मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. नम्राची वाडी आणि त्यांच्या विरोधात लोधिवली या दोन संघादरम्यान ही लढत. राज आणि त्याच्या सोबतीला पांडुरंग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत असताना आपण सातत्यपूर्वक पाहिलंय. प्रकाशदादा जाधव ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. समर्थ जाधव त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत, त्यांचं देखील मी स्वतः अजिंक्य बोर्ड आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. एकाच कॅलिबरचे आणि एकाच दर्जाचे हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट झुंज देत असताना टॉस जिंकलं लोधिवली टीमने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते नम्राची वाडी या टीमला. काय बॅटिंग चालू आहे, षटकार चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल धाव, पुन्हा एकदा षटकार येतो आणि पुन्हा एकदा लो फुल टॉस आणि फुल टॉल वसूल करणारा बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर डीप करत 6 धावांसाठी. आई कुरावरती लावलेलं हे गीत आगरी कोल्यांचं जागृत देवस्थान म्हणून आपण कांड्याच्या डोंगरावरती सातत्यपूर्वक जात असतो आणि पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, बॉल जाईल फाईन लेग सीमारेषा, लॉंग लेग सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी दर्जेदार चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल तर एकूणच 36 या धावसंख्येवरती गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा आतली कडा बॅटची आली, त्यानंतर शॉट फाईन लेग वरती चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव जरूर या चेंडूवरती मिळाला आणि एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 37 या धावसंख्येवरती. मायूस मत हो बंदे, ये तेरा वजूद नहीं, तो ओ कर सकता है जो किसी ने आज तक सोचा तक नहीं. आणि ही बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय फलंदाज पांडुरंग आणि त्याच्या सोबतीला राज. शरीरापासून दूर आणि जास्त वळून घेणारा चेंडू, अतिरिक्त बाहेर वळून घेणारा चेंडू आपण त्या ठिकाणी पहिल्या पंचाने दंडित केलं. इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते एकूणच 38 या धावसंख्येवरती. दिनेश पाटील खरं अर्थानं डीपी फायटरचे प्रोप्रायटर त्यांचं या ठिकाणी आगमन आपण मुख्य व्यासपीठावरती त्यांना पाहतोय. डेरवलीचे ते रहिवासी आहेत, एक चांगले मराठीचे उत्कृष्ट समालोचक. त्यानंतर आपण पाहतोय की एक चांगले समालोचक तदनंतर आपण पाहतोय की या मुख्य व्यासपीठावर माध्यमातून करतोय. त्यांनी सांगितलं की जितके काही षटकार येतील या क्षेत्रामध्ये या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं समालोचकांसाठी प्रत्येकी 200 रुपयाचा कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यापेक्षा मी म्हणेन की या जगामध्ये पैसा सगळ्यांकडे, ती देण्याची दानं देणं अगदी कमी लोकांकडे आणि त्यांच्यातील एक आहेत खऱ्या अर्थानं दिनेशजी पाटील. त्यांचा आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय.
येतोय नशिबाचा चौकारना दिवाळीना दसरा आता या बोनसच्या स्वरूपात धाबा या ठिकाणी मिळतात आणि या 5 धाब्याच्या मदतीने एकूणच धावफलक जाऊन पोहोचलते 43 या धाबा संख्येवरती. 43 धाबा फलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय या षटकामध्ये एकूण या सत्रामध्ये एकूणच 3 षटकार ठोकलेत फलंदाज राज आणि त्याच्या सोबतीला पांडुरंग या दोन्ही फलंदाजांना. परंतु इथून पुढे जरी आक्रमण झालं तरी धाबा येत असताना आपण सातत्यपूर्वक पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅकवरती येतो गोलंदाज मनीष. यावेळेस दमदार स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय फलंदाज राजच्या बॅटमधून हा विलोभनीय षटकार. राजच्या बॅटमधून का आपलातून बॅटिंग चालू आहे. नम्राची वाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सध्याच्या घडीला ARPL आदिवासी रायगड प्रीमियर लीग चालू आहे. यांपैकी बरेचसे खेळाडू त्या टीमचा हिस्सा असतील. कदाचित आपण पाहिलंय ना की रायगडच्या कानाकोपऱ्यातील सगळे खेळाडू आपल्याला ARPL आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये सातत्यपूर्वक खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि तत्पूर्वी आपण एकच उल्लेख करतो की आदिवासी खेळाडूंना एक वेगळं प्लॅटफॉर्म त्या स्पर्धेमध्ये मिळालं गेलंय. ज्या ज्या खेळाडूंची निवड झाली आणि त्या सर्व खेळाडूंना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह स्ट्रोक याच खऱ्या अर्थानं चांगल्या खेळाडूचं लक्षण. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, काय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये सिंगलला डबल मध्ये रूपांतरित केलं आणि या 2 धाब्याच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 51 या धावसंख्येवरती. 51 धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. सिंगलला लगेच डबल मध्ये रूपांतरित केलं आणि या 2 धाब्याच्या मदतीनं 51 धावा आहेत त्या धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 25.50च्या सरासरीनं पर षटक धावण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. साई समर्थ नम्राची वाडी, साई समर्थ नम्राची वाडी हा संघ सध्याच्या घडीला सुस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अजित लबडे अगदी एक नामवंत पॅकर आहेत, पण त्यांच्यासारखे हुशार पॅकर मी अजूनपर्यंत माझ्या कारकिर्दीमध्ये मी कधीच पाहिले नाही. त्यांना माहिती आहे की कोणत्या संघावरती दावा लावायचा. लंगड्या घोड्यावरती देखील त्यांनी पैसे लावलेत. मी माझ्या लाईफमध्ये पाहिलंय कॉमेंट्री करत असताना. आणि असे नामवंत पॅकर आपण पाहतोय अजितजी लबडे त्यांच्या माध्यमातून नम्राची वाडी या टीमला त्यांनी पुरस्कृत केलं. साई समर्थ हे नाव अगदी लकी राहिलं. सुनील पवार बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. मांडवण्याच्या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक ज्यांनी साध्य केली होती आणि तो सुनील पवार यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना आपण त्याला त्या ठिकाणी पाहतोय. खऱ्या अर्थानं तेजस बरेचसे रेकॉर्ड आदिवासी आपण पाहतोय ना की जे खेळाडू आहेत ना त्यांनी देखील बरेचसे रेकॉर्ड घडवलेत. मग त्यामध्ये आपण बरेचसे खेळाडू पाहू शकतो. मोपडावाडीचा शुभम नाईक असेल, त्यानंतर आपण पाहिलं विशाल वाघमारे असेल, बिलोली टीमचा खेळाडू, असे बरेचसे असंख्य खेळाडू आहेत. या अजय बसमा असेल माथेरान टीमचा खेळाडू, असे बरेचसे असंख्य खेळाडू आहेत या आदिवासी समाजामध्ये देखील ज्यांनी एक आपल्या नावाची एक वेगळी छाप निर्माण केलेली आहे. म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये नामांकित स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण त्या खेळाडूंना पाहतो. मला तयार आहे, समोरच्या दिशेमध्ये लॉब केलंय, फटका फसलाय, बॉल चाललाय 1 टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार 4. उल्लेख करतो 2 अक्षरांचा लक, 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब, 3.5 अक्षरांची किस्मत. जर मैदानाच्या बाहेर तुम्ही सोडली ना आणि मैदानाच्या आतमध्ये 4 अक्षरांची मेहनत तुम्ही केली तर जरूर तुम्हाला यश लाभलं जातं. आणि ते यश लाभायचं असेल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला मेहनत मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. यावेळेस झेल ड्रॉप झालं आणि त्यानंतर खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी आणि बॉल अगदी चाललाय सीमारेषेच्या अगदी जवळ.
ओव्हर थ्रोच्या या धावा आपण या ठिकाणी पाहतोय. एक्स्ट्राच्या धावा एकूणच पंच धावा चार धावा येत आहेत. जिथून झेल ड्रॉप झाला ना तिथून आपण पाहतोय कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं आणि ते झेल या ठिकाणी ड्रॉप केले जात आहेत. दिलीपजी पाटील सर आपण पाहिलं ना क्रिकेटमध्ये कॅचला फार महत्व आहे. कमी धावसंख्येवरती सोडलेलं रोहित शर्माचं झेल आणि त्यानंतर श्रीलंका संघाच्या अगेन्स्ट 264 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलेली आहे आणि त्या कारणासाठी क्रिकेटला फार महत्व आहे. आज भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालेवाडी संघ क्वालिफाय झाला असता परंतु एक झेल सोडला. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते गणेश वाघ या क्षेत्ररक्षकांनी तो झेल सोडला आणि तदनंतर आपण पाहतोय भाग्यश्री अश्विनी 11 पालीवाडी आणि सारंग या टीमनं तो सामना गमावा लागला. तो झेल टिपला असता तर खऱ्या अर्थानं कायम स्वरूपी राहिले असते आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये हा संघ. मग त्यासाठी आपण हे वारंवार सूचना देतो की कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. मयंक जाधव देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत. आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. पुन्हा एकदा मी धन्यवाद देईन गावदेवी चषक सारंगचे जेवढे आयोजक आहेत ना त्यांना खूप सारा धन्यवाद देईन. कारण की ही स्पर्धा नाईट स्पर्धा घडवणं तितकंच सोपं नाही आहे. पण त्यांनी ते आयोजन केले ना दिनेशजी पाटील सर खऱ्या अर्थानं लाजबाब केलं. हे मैदान आपण पाहतो ना उपलब्ध खऱ्या अर्थानं करून दिलंय. सुसज्ज असं मैदान तब्बल 1 लाख रुपयापेक्षा जास्त खर्च या मैदानासाठी त्यांनी केलाय. त्यापेक्षा मित्रांनो पैशाला विचारण्यापेक्षा मित्रांनो त्यांचं आयोजन लाजबाब आहे. 10 पलकावरती धावा आहेत. एकूणच 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि 10 पलकावरती धावा आहेत त्या 62 धावा. 3 षटकांच्या अंतिम 62 धावा 10 पलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. तेजस देशमुख आमचे साथी समालोचक मित्र आमच्या समोर त्या ठिकाणी जोडले गेलेत. उर्वरित आता शेवटच्या डेट ओव्हरचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. अजिंक्य तुम्ही उल्लेख केला हे मैदान सुखकर बनवलं. मात्र ज्या वेळेस आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या स्पर्धांचा आढावा घेता, ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा आपण करता त्यावेळेस फक्त गावातील 11 खेळाडू त्या स्पर्धेसाठी संपन्न करण्यासाठी एकत्रित येत असतात. मात्र हे मैदान बनवण्यासाठी आपण पाहिलं की सारंग वाडीतील मुलांपेक्षा सारंग गाव वाडीतील जे ग्रामस्थ आहेत त्यांनी यथोचित मेहनत या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी केली आणि एवढं चांगलं मैदान अतिशय चांगलं आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने या मैदानावरती पाहिल्यानंतर आपल्याला बाळा गायकवाड कांड्रोली यांचं हे क्रीडांगण आपल्या डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळतं. त्यापेक्षा मित्र म्हणून पूर्वी अंबिका चषक व्हायचं, अंबिका चौकचं आयोजन व्हायचं आणि खऱ्या अर्थानं समोर जे कालंबाबाचं मंदिर आहे ना त्या समोरील बाजूवरती ते मैदान असायचं आणि त्याची आठवण आम्हाला या ठिकाणी केली. दिनेशजी पाटील सर यांनी देखील आम्हाला हात केलं की हा तसंच हे मैदान आपण या ठिकाणी पाहतोय. आणि पुन्हा एकदा जो चांगला फटका बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, लेग बायचा इशारा ऑफ स्टंपच्या बाहेर, स्टंपच्या जर लाईन मध्ये असतं ना तर पंचांनी बोट उंच केलं असतं परंतु ऑफ स्टंपवरती सफल होऊन केल्याचा प्रयत्न. स्टंपच्या लाईन आणि लेंथ मध्ये हा चेंडू नव्हता त्या कारणास्तव पंचांनी लेग बायचा इशारा केला आणि 4 धावांसाठी हा चेंडू जातोय. चौकाराच्या मदतीने 10 पलक जाऊन पोहोचले. एकूणच 68 या धावसंख्येवरती 68 धावा 10 पलकावरती आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज जनार्दन तयार आहे. सर्वोच्च धावसंख्या या ठिकाणी उभा करू शकेल का या ठिकाणी साई समर्थ नंबराची वाडी हा संघ. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण जनार्दनला त्या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू त्यानं दुहेरी धावेसाठी त्यानंतर चौकार आला आणि पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा खांद्याचा पुरेपूर उपयोग, परपून बॉल डिलिव्हरी नाकाच्या समोरून कानामध्ये फुंकर टाकत सांगितला गोलंदाज जनार्दन गिरीश का गाणं सुनीला गया. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. एकंदरीत जनार्दननं चांगली गोलंदाजी केलेली आहे. लगातारचे 2 बॉल या ठिकाणी त्याने डॉट बॉल टाकलेत आणि यावेळेस एस्टा उद्ध्वस्त केला. यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय केलं आणि महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली. फलंदाज पांडुरंग या चेंडूवरती होते बाद.
दुसऱ्या कलाकाराची जाण सातत्यपूर्वक असते आणि उल्लेख सातत्यपूर्वक केले आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा दिनेशजी पाटील आपले मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. जाताना तुम्ही सावकाश जा, हा संदेश आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहतोय चौथ्या षटकाला सुरुवात पहिल्या 2 चेंडूवरती धावा 6 जरूर आल्या, परंतु तदनंतरचे 3 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकण्यात आलेत. गोलंदाजी चांगल्या दर्जाची करतोय. बॉलिंग ट्रॅकवरती जनार्दन. आपण सातत्यपूर्वक पाहिलं गणेश हा जो आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आदिवासी प्रीमियर लीगमध्ये जबरदस्त गोलंदाजी त्याने केलेली आहे, परंतु सध्याच्या घडीला या मॅचमध्ये देखील तितकीच ताकदवर गोलंदाजी जनार्दन या गोलंदाजीच्या माध्यमातून होत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. फेकी करा, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच एकूणच धावा मिळतील या चेंडूवरती. 6 धावा या चेंडूवरती मिळतात. 6 धावेच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोचेल. 74 रन्स म्हणजे 74 धावा 10 पलकावरती. संघाकडे देखील तितके चांगले खेळाडू आहेत, ते या धावसंख्येचा पाठलाग करतील. परंतु त्यापेक्षा मी म्हणेन की क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ना, सुरुवात करणं सोपं, सुरुवातीतलं सातत्य टिकवणं कठीण. आणि ते सुरुवातीतलं सातत्य कितपत टिकून ठेवतील लोधुले टीमचे फलंदाज की त्या विपेक्ष आपण पाहिलं. बॅटिंग चांगली झाली पहिल्या सत्रामध्ये साई समर्थ, नंबराची वाडी या टीमकडून, आणि ते सातत्य ते या मॅचमध्ये टिकून ठेवतील का? परंतु या मॅचमध्ये कोण जिंकेल? नंबराची वाडी, साई समर्थ नंबराची वाडी या मॅचमध्ये धावसंख्येचा पाठलाग करेल की त्यांच्या आगेच आपण पाहतोय की या धावसंख्येचं बचाव या ठिकाणी करण्यात येईल. सूरज पाटील केलवली ते या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं लाईव्हच्या माध्यमातून ते या स्पर्धेला एन्जॉय करतायत. समर्थ लाईव्ह इव्हेंट्स आमचे मित्र खऱ्या अर्थानं एक चांगले युट्यूबर आहेत. त्यानंतर आपण पाहतो की ज्यांच्या माध्यमातून चांगल्या रील्स आपण व्हायरल होत असताना पाहिल्यात. रोशन म्हात्रे त्यांचं देखील कौतुक आपण केलं पाहिजे. त्यांचे कॅमेरामन आपण त्या ठिकाणी पाहतोय लोकेश, त्यांचं देखील कौतुक. खूप चांगलं छायाचित्रण ते या स्पर्धेच्या माध्यमातून टिपतायत. मुख्य व्यासपीठावरती मान्यवर असतील. त्यानंतर आपण पाहतोय की चारही बाजूने पब्लिक असेल, मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे छायाचित्रण त्यांच्या माध्यमातून टिपलं जात आहे. ते लोकेश त्यांचं देखील कौतुक आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आणि सध्या सुमारे वाजले 10 आणि त्यांची भोजनाची वेळ झाली असावी. भोजन करता करता देखील ते कॅमेरा हँडल करतील असे रोशन म्हात्रे आम्हाला या ठिकाणी सांगतायत. सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देऊया. एक नामांकित स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. गावदेवी चषक 2026 सारंग गावचं ही स्पर्धा आदिवासी ग्रामस्थ व उत्कृष्ट मंडल खरं तर सारंगवाडी सोसायटी व जय गावदेवी क्रिकेट संघ सारंग आयोजित ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. नेक्स्ट मॅच साठी कोपरी आणि आवलीचा माला या दोन्ही आवलीचा मला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. या ठिकाणी आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय. रघुनाथजी बामणे यांच्या शुभाशय आपण या दोन संघादरम्यान टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन तातडीनं आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. दोन्हीही टीमचे कॅप्टन तातडीनं इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं टॉस या ठिकाणी आमचे बामणे साहेब यांच्या शुभाशय आपण या दोन संघादरम्यान टॉस करणार आहोत.
तेजस बरेचसे मान्यवर मुख्य व्यासपीठावरती बसलेत, परंतु सुरेश पाटील यांचं मी पुन्हा एकदा आवर्जून नाव घेईन, कारण की त्यांच्या माध्यमातून बरीचशी पारितोषिकं खेळाडूंसाठी लाभली जात आहेत आणि एक कणकर नेतृत्व त्यांच्या माध्यमातून होत असताना आपण पाहिलंय. नेतृत्व कोणीही करू शकतो, परंतु दातृत्व करण्याची धमक खऱ्या अर्थानं मनामध्ये असली पाहिजे आणि ते खऱ्या अर्थानं सुरेशजी पाटील यांच्या रक्तामध्ये आहे आणि ते मुख्य व्यासपीठावरती बसलेत. त्यांचे मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. त्यांनी बरेचसे पारितोषिकं लावलीत विविध स्पर्धेमध्ये. आम्ही सातत्यपूर्वक हेच उल्लेख करतो की या जगामध्ये ना पैसा सगळ्यांकडे, ती देण्याची दानत अगदी कमी लोकांकडे, आणि त्यांच्यातील एक आहेत खऱ्या अर्थानं सुरेशजी पाटील मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी बसलेत. आणि सुरेश शेठ, तुमचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतोय. परंतु जसं द्वितीय सत्राला होईल सुरुवात, तसं ऐकूया आपण तेजसजी देशमुख यांचा आवाज. अजिंक्य, आज संपूर्ण दिवसभरामध्ये या ठिकाणी आपण पाहताय की RPL मध्ये होते आणि या ठिकाणी ते रिलॅक्स होण्यासाठी या ठिकाणी जातात. त्यांना आपण भोजनासाठी पाठवतात. मात्र इथून पुढे या मॅच मध्ये फार चांगली आमचे समालोचक मित्र गुलचनजी पाटील सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा, तर त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये करूया वेलकम. आमचे मित्र सुरेश पाटील या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचं देखील आम्ही करूया वेलकम. आणि या स्पर्धेशी जो लाईव्हच्या माध्यमातून जोडले त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक आयोजक टीमच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. पहिल्या 2 चेंडूवरती खराब चेंडू आणि त्यानंतर गोलंदाजावरचं दडपण वाढवलं जातं षटकाराच्या सहाय्यानं. एकूण धावसंख्या 8 या अंकांवरती असताना हा चेंडू ऑन साईडला मिडऑनच्या दरम्यान पुनरागमन केले जाते आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या 8 या अंकांवरती पाहायला मिळते. टॉस जिंकला या ठिकाणी लोदेवली टीमनं आणि प्रथम बॅटिंग आपण पाहिली ती साई समर्थ 11 नंबराची वाड्याच्या टीमनं. बॅकफुटला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, या ठिकाणी या चेंडूला निर्धाव चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या स्थिर आहे धाव फलकावरती 8 या अंकांवरती. कमालीची फलंदाजी राहिली. 23 धावसंख्येनं पहिलं षटक खर्च केलं. या ठिकाणी नंबराच्या वाडीच्या टीमनं धावसंख्या जमवली आणि स्टँडिंग डिलिव्हरी एकूण धावसंख्या तुम्हाला जर पाहायला मिळाली तर 74 या धावसंख्येपर्यंत मजल मारली आणि 75 या धावसंख्येचा पाठलाग करताना लोडेवली टीमची धावसंख्या आपल्याला 12 या अंकांवरती आपल्याला पाहायला मिळते. 12 ही धावसंख्या पहिलं षटक प्रगती स्थानावरती आहे. या ठिकाणी चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाल. या आशेनं चांगली फलंदाजी पहिल्या डावामध्ये केली आहे. बॅटिंग ऑर्डर मध्ये नंबराच्या वाडीच्या टीमनं ज्या संघाला सातत्यपूर्वक खेळण्यासाठी प्रयत्नशील राहिले आहेत ते संघ मालक अजितदादा लबडे यांनी या संघाला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलाय. आणि खऱ्या अर्थानं ज्या वेळेस अजितदादा लबडे एखाद्या संघाला पॅक करतात, एखाद्या संघाला एखाद्या स्पर्धेमध्ये आणतात, एखाद्या संघावरती चांगलं पारितोषिक लागतात, त्यावेळेस तो संघ त्या स्पर्धेमध्ये विजयाच्या पारितोषिकापर्यंत जाण्यासाठी प्रयत्नशील असतो. तो संघ त्यासाठी दावेदार ठरला जातो, कारण इतकी पारख अजितदादा लबडे यांना आहे. आणि यावेळेस हा चेंडू मोठा फटका खेळण्यासाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा बॉल ढकलायचा होता. बॅटीच्या आतील भागाला हा चेंडू लागला आणि त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉल उचलला, फेकला. तोपर्यंत एकेरी धावसंख्येचा कार्यकाळ राहिला. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीने एकूण धावसंख्या तुम्ही पाहताय ती 13 या अंकांवरती. हॅलो,
या टिंबरी संघाचा संघाटक आयोजक संघाचे आपण पाहू शकाल. आयोजकांचे संपर्क साधायचे सागर वाघे, आपण आयोजकांचे संपर्क साधा. सुरुवात चांगली करून दिली आहे. 75 या धावसंख्येचा पाठलाग करताना सुरुवात चांगली करून दिली आहे. 24 बॉल मध्ये 75 ही धावसंख्या जमवत असताना पहिल्या षटकानंतर धावसंख्या 13 या अंकांवरती पाहायला मिळते. शेवटचे 18 बॉल या ठिकाणी आपण पाहता एकूण धावसंख्या 12 या अंकांवरती लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या ठिकाणी धावसंख्या वाढवली जाते. धावसंख्या एकूण 12 या अंकांवरती पाहायला मिळते. एकूण धावसंख्या 12 या अंकांवरती आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॉलिंग ट्रॅक मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. इकॉनॉमिकल ॲव्हरेज ही गोलंदाजी 75 या धावसंख्येचा पाठलाग करताना शेवटचे 18 चेंडू आणि गरज आता 63 या धावसंख्येची. इथून स्ट्रॅटेजिक क्रिकेट खेळावं लागेल, इथून विचार विनिमय पूर्वक क्रिकेट खेळावं लागेल, इथून चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल. कारण आघाडीचे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बॉलर तयार. गुड लाईन स्पॉटवरती चेंडू पीच झाला. अतिरिक्त चेंडूची उसळी, खांद्याचा योग्य वापर केला, मनगटाची शैली वापरली आणि मोठ्या फटक्यांपासून यावेळी वंचित ठेवलं. या ठिकाणी बॅटिंग ऑर्डर मध्ये असताना लोधिवली टीमच्या आघाडीच्या खेळाडूंना मनीषच्या साथीनं सुनील हे दोन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती रमेश. दुसरा षटक हाताळत असताना फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल, चेंडूवरती उंची जास्त, लांबी कमी. त्यानंतर पहिली विकेट प्राप्त केली जाते. साई समर्थ 11 नंबराची वाडी. खेळाडू बाद होताना पाहायला मिळते. खरं तर भागीदारी बिल्ड करायची होती, चांगली सुरुवात करून देणं अपेक्षित होतं. कारण एक चांगली सुरुवातच एका मोठ्या धावसंख्येपर्यंत प्रयत्नशील राहते. 74 ही धावसंख्या बनवली, मात्र 75 या धावसंख्येचा पाठलाग करताना दमछाक होताना पाहायला मिळते. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित, कोणतीही चुकी नाही. चेंडूवरती नजर एकवटली आणि सलगचा दुसरा फलंदाज होतोय झेलबादेच्या स्वरूपानं बाद. ठोक डिझेल. जी सारंग गावातील टीम असेल ते कोणी या ठिकाणी उपस्थित झाले तर आपण सरळ मंचावरती या. सारंगवाडीच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सलगच्या 2 चेंडूवरती सफलतापूर्वक कामगिरी या ठिकाणी मनीष मेहतर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी येते. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून गावदेवी चषक सारंग गावदेवी चषकामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतरच्या सलगच्या 2 चेंडूवरती सफलतापूर्वक कामगिरी. गोलंदाज हॅट्रिक या ठिकाणी संपादित केली जाईल का? स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक संपादित होईल का? बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. हा चेंडू यष्टीरक्षकाला दिली हुलकावणी, प्रयत्न चांगले राहिले आणि त्यानंतर या चेंडूवरती सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळेल. गोलंदाजांना केलेली कामगिरी, त्यावेळेस क्षेत्ररक्षकांना मिळाली हुलकावणी, मात्र या ठिकाणी फर्स्ट स्लिप मध्ये असणारा खेळाडूने चांगले प्रयत्न साकारित केले. चौकार बचावला गेला आणि त्यानंतर ही एक धावसंख्या
धावा संख्येला पुढे नेऊन ठेवली. धावा संख्या पोहोचली जाते ती 13 या अंकांवरती. अजूनही 62 या धावसंख्येची गरज असावी. तिसरा षटक प्रगती स्थानावरती आहे आणि षटकातील 4 बॉलचा खेळ झाला म्हणजे 14 चेंडू मध्ये आता गरज आहे ती 62 या धावसंख्येची. बॅकफुटला ना फुलचा फटका, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. चेंडू आणि धावांमध्ये अंतर कमी करणारा हा येतोय दणदणीत शेवटचे 13 चेंडू आणि आता गरज आहे ती 56 या धावसंख्येची. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूच्या सहाय्याने 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय. 24 चेंडू आणि 75 या धावसंख्येचा पाठलाग करताना एकूण धावसंख्या तुम्हाला स्कोर कार्ड वरती 19 या अंकांवरती तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे शेवटचे 12 चेंडू आणि गरज आहे ती 28.00 च्या सरासरीनं 56 या धावसंख्येची. निर्णायक कारक षटक या मॅचचा आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये जर 30 पेक्षा अधिक धावसंख्या जमवण्यामध्ये लोधिवली टीमला यश आलं तर ही मॅच लोधिवली टीमच्या बाजूने झुकली जाईल. मात्र ज्या वेळेस अजितदादा लबडे एखाद्या संघाला पुरस्कृत करतात, एखाद्या संघाचा खेळ पाहतात, त्या वेळेस त्या संघावरती पारितोषिकही झळकली जातात. मात्र ती मॅच फार चांगल्या पद्धतीने झळकली जाते आणि हे आता स्पष्ट मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतोय दमदार कामगिरी. शेवटच्या 11 चेंडू गरज आहे 56 धावसंख्येची. सलगचा दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकला जातोय. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे 19 या अंकांवरती. मात्र या स्पर्धेमध्ये आज 10 संघ खेळताना पाहायला मिळतील. जो संघ ही सर्वोच्च धावसंख्या जमवेल त्या संघाला थेट पुढच्या फेरीमध्ये दाखल केलं जाईल. मात्र हा चेंडू पंचांनी अवांतर घोषित केला. एक्स्ट्राच्या स्वरूपाची ही धावसंख्या 20 या अंकांवरती पोहोचून ठेवेल लोधिवली संघाला. शेवटचे काही चेंडू शिल्लक आणि गरज आता 55 या धावसंख्येची. मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्नशील, मात्र त्या प्रयत्नांमध्ये आता यश संपादित होत नाही. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या 20 या अंकांवरती स्थिर आहे. जसजसे निर्धाव चेंडू येतील तसा दबाव वाढला जाईल आणि दबाव जसा वाढेल तसं या मॅच वरती पकड आणि विजयाच्या समीत या ठिकाणी साई समर्थ 11 नंबराची वाडी संघ पोहोचताना पाहायला मिळेल. हा चेंडू समोरच्या विभागामध्ये 6 या धावसंख्येसाठी होतोय दाखल. नक्कीच मी विनंती करतोय मनीची स्पर्धेसाठी आणि या स्पर्धेला अगदी सदिच्छा भेट देण्यासाठी देखील आले, त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत आहे.
आणि नक्कीच ज्ञानेश्वर कातकरी यांना विनंती करते की मनीष मेहतर, अमित पवार, सुरेंद्र बामडे यांचं स्वागत करायचं. ज्ञानेश्वर कातकरी यांना मी विनंती करते आपण सन्मान करायचा. अजितदादा लबडे यांना आम्ही विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती यावा. धावसंख्या आहे 75. या धावसंख्येचा पाठलाग करताना 32 ही धावसंख्या. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. मैदानाच्या आतमध्ये पाणी न्यावं. बत्तीस ही धावसंख्या आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. 75 या धावसंख्येचा पाठलाग करताना म्हणजे अजूनही या शेवटचे 6 चेंडू शिल्लक असताना गरज असेल ती बॅटिंग करणाऱ्या लोडेवली टीमला 33 या धावसंख्येची. 43 या धावसंख्येची आवश्यकता असावी. पहा विकी कातकरी आपण या मंचावरती स्कोररची कामगिरी पाहण्यासाठी आपण अमित पवार यांचा देखील सन्मान करायचा. ज्ञानेश्वर कातकरी आपण अमित पवार आणि मेनेचे मेहतर या दोघांचा देखील आपण सन्मान करा. मनीष मेहतर अगदी ऑलराऊंडर खेळाडू आहेत. सारंग जय गावदेवी क्रिकेट सारंगचे अगदी चांगले प्लेयर आहेत. तितके चांगले आपण पाहू शकाल व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचं स्वागत केलं जातं. ज्ञानेश्वरची कातकरी आपण पाहू शकाल शाल पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेचा टायटल सन्मान चिन्ह देऊन अगदी स्वागत केलं जातं. नक्कीच अमित पवार आपलं देखील स्वागत असेल. नाही आपण स्वीकार करा अमित पवार. नक्कीच आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा लागेल अमित पवार. यावेळेस फटका मात्र लाजवाब पाहायला मिळतोय. परंतु अगदी पाहायला नाही तर गोलंदाजी करताना लोधिवले संघ अगदी थोडीशी खराब गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि तिथून आपण पाहू शकाल तर आता नंबराची वाढी संघ थोडासा हवी ठरतो यावेळेस लोधिवले संघावरती. अगदी पण पाहू शकाल यावेळेस मोठे फटके अगोदर येणं गरजेचं होतं पण ते फटके आता मात्र उशिरा येत आहेत आणि पंच आम्हाला सांगतात हा चेंडू अगदी एक टप्पा घेऊन चालायची सीमारेषा पलीकडे 4 धावसंख्येसाठी आणि या 4 धावाच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 42 या धावसंख्येवरती. मात्र इथून जे फटके आता येतात ना ते दुसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये येणं गरजेचं होते कारण इथून चांगली बॅटिंग आता पाहायला मिळते. मात्र 43 या धावसंख्येचा या षटकामध्ये पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या 2 बॉलवरती 10 ही धावसंख्या येत असताना हा चेंडू आपण पाहतोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये बॉल उचलला फेकला तोपर्यंत एकेरी धावसंख्या पाहायला मिळते आणि ही धावसंख्या जर अल्लोट धावसंख्येचा पाठलाग करत असताना दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या आणि पहिल्या षटकामध्ये ती धावसंख्या कमी आली तिथून जर धावसंख्या जर 20-20 धावसंख्या जर जमवली असती तर इथून कदाचित या मॅच मध्ये लोडेवली टीम समोर चित्र वेगळं असतं. म्हणजे या मॅच मध्ये आता पकड मजबूत केली जाते. साई समर्थ 11 नंबराची वाडी ज्या संघाला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलं जे रायगड मधील एक यशस्वी संघ मालक आहेत. तळवली गावाचं नाव ज्यांना संघ मालक म्हणून या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणलं जे अजितदादा लबडे या स्पर्धेला एन्जॉय करतात या मॅचला एन्जॉय करतात या टीमला एन्जॉय करून देतात आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा टीमचा खेळ चांगला होतोय त्यांना आम्ही सन्मानपूर्वक या अतिथी मंचावरती आमंत्रित करतोय. या मॅच मध्ये सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 10 ही धावसंख्या त्यानंतर 2 सिंगल म्हणजे ज्या ठिकाणी 6 बॉलमध्ये 43 या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता त्या ठिकाणी पहिल्या 4 बॉलवरती 12 ही धावसंख्या फक्त जपताना पाहायला मिळते. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅक वरती. हॅलो
डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूच्या साहाय्याने धाव संख्या धाव फलकावरती या ठिकाणी स्थिर आहे. बॅकफुटला जाऊन फटका, चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 या धाव संख्येसाठी मात्र कम्मालीची बॅटिंग आणि त्यानंतर कम्मालीचं क्षेत्ररक्षण राहिलं. साई समर्थ 11 नम्राच्या वाडी टीमचे पुरस्कर्ते तळवली गावाचे सुपुत्र अजितदादा लबडे यांचा हा संघ मैदानावरती विजय या ठिकाणी प्रस्थापित करतोय. आम्ही अजितदादा लबडे यांना विनंती करू आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती यावं.